सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस। तर मी तुम्हाला चौथ्या दिवसाची आई कृष्मांडाची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा जय माता दी जरूर लिहा, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल। विश्वाची आई कृष्मांडा, जिचे तेज लाखो सूर्यांसारखे आहे आणि या विश्वाच्या निर्मितीचे कारण नमो देवी महेश्वरी कृष्मांडा रूपात संपूर्ण विश्वाची आई असलेल्या, जिचे तेज लाखो सूर्यांसारखे आहे आणि या विश्वाच्या निर्मितीचे कारण असलेल्या देवी महेश्वरीला नमस्कार। आई कृष्मांडा माताचे आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहोत। जेव्हा दिवस नव्हता, रात्र नव्हती, आकाश नव्हते, पृथ्वी नव्हती, कोणताही प्राणी किंवा वनस्पती नव्हती, तेव्हा संपूर्ण विश्व दाट अंधारात झाकलेले होते। सर्वत्र फक्त शून्यता होती आणि कोणताही घटक प्रकट झाला नव्हता। ही अवस्था अनंत काळापर्यंत चालू राहिली, जोपर्यंत एक देवी शक्ती प्रकट झाली नाही। ती शक्ती स्वरूपात अमर्याद होती, तिचे तेज अनंत होते आणि तिचे तेज संपूर्ण शून्याला प्रकाशित करत होते आणि ती शक्ती म्हणजे माता कृष्मांडा, जिने तिच्या गोड हास्याने हे विश्व निर्माण केले। जेव्हा संपूर्ण विश्व घनदाट अंधारात होते, तेव्हा देवीने तिच्या मऊ हास्याने ज्या क्षणी ती हसली, तिने प्रकाश निर्माण केला। तिच्या हास्याने ऊर्जा सोडली, ज्यामुळे सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे प्रकट झाले। देवीचे तेज अफाट होते, तिचे रूप लाखो सूर्यांसारखे दिव्य वैभवाने युक्त होते। तिच्या 8 हातांच्या रूपाने तिच्या हातात दिव्य शस्त्रे होती। कमळ, गदा, चक्र, धनुष्यबाण, अमृत पात्र आणि जपमाळ तिने एका हातात वरद मुद्रा धरली होती, जी तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तिच्या सदैव तयार उपस्थितीचे संकेत देत होती। देवीने तिचे सौम्य हास्य पसरवले आणि त्याच क्षणी एक दिव्य ऊर्जा संपूर्ण आकाशात पसरली। या ऊर्जेपासून सृष्टीचे पहिले रूप वैश्विक अंडे प्रकट झाले। हे अंडे अफाट दिव्य प्रकाशाने भरले गेले आणि हळूहळू त्यातून विश्वाचा विस्तार होऊ लागला। म्हणूनच आईला कृष्मांडा असे म्हटले गेले, कारण तिने कु म्हणजेच लहान, उष्मा म्हणजे ऊर्जा किंवा प्रकाश आणि अंड म्हणजे वैश्विक अंडी हे शब्द स्वतःमध्ये धारण केले आणि विश्वाला जन्म दिला। हे वैश्विक अंडी विकसित होताच आई कृष्मांडाने तिची शक्ती सोडली। त्यातून 3 प्राथमिक शक्ती निर्माण झाल्या। सत्वगुण, जी शांत ज्ञानाने भरलेली होती, रजोगुण सर्जनशील सक्रिय आणि तमोगुण विनाशकारी आणि संतुलन राखणारे। या 3 गुणांच्या प्रभावाखाली सृष्टीच्या पहिल्या स्तराची निर्मिती सुरू झाली। आई कृष्मांडाने सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे यांना जन्म दिला। तिने तिच्या तेजाचा एक भाग सूर्यामध्ये ओतला, ज्यामुळे तीव्र प्रकाश निर्माण झाला। देवतेचे हे रूप सूर्यमालेतच वास करते, म्हणूनच तिला सूर्याच्या शक्तीची अधिष्ठात्री देवता देखील म्हटले जाते। जेव्हा विश्वाची निर्मिती ब्रह्मांडाच्या अंडापासून होत होती, तेव्हा मां कृष्मांडाने तिच्या तेजाने पहिले देव निर्माण केले। प्रथम तिने महादेव शिवाला जन्म दिला, जो विश्वाचा संहार करता आणि योगाचा आधार बनला। नंतर तिने भगवान विष्णू प्रकट केले, जे विश्वाचे रक्षण करता बनले। अखेर देवीने ब्रह्माची निर्मिती केली आणि विश्वाची निर्मिती करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले। ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना शक्ती प्रदान केल्यानंतर मां कृष्मांडाने देवांची निर्मिती केली। तिने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ निर्माण केले। तिने 4ही दिशांना तेजस्वी दिव्य ऊर्जा प्रसारित केली आणि विश्वात संतुलन स्थापित केले। तिच्या तेजाने मां कृष्मांडाने पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 घटकांची निर्मिती केली। सर्व सजीव प्राणी या 5 घटकांपासून निर्माण झाले। पृथ्वीने पाया म्हणून काम केले, पाण्याने जीवन निर्माण केले, अग्नीने ऊर्जा प्रदान केली, हवेने त्यांना जीवनशक्तीने भरले आणि आकाशाने अनंत काळ प्रदान केले। देवीच्या शक्तीने संपूर्ण विश्व जिवंत झाले। पाण्यात लाटा उगवू लागल्या, पृथ्वीवर हिरवळ पसरली, अग्नीमुळे उष्णता निर्माण झाली, वायू गतिमान झाला आणि आकाशातील ताऱ्यांची स्थिती निश्चित झाली। कृष्मांडाने सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांना त्यांच्या कर्मानुसार स्थान दिले आणि त्यांना विश्वाचे शासन करण्यासाठी महत्वाच्या शक्ती दिल्या। तिने सूर्याला सर्व ग्रहांचा स्वामी बनवले, जेणेकरून त्याची ऊर्जा जीवन टिकवू शकेल। जेव्हा सृष्टीची सुरुवात झाली, तेव्हा देवीने हे देखील सुनिश्चित केले की संपूर्ण विश्वात ऊर्जा आहे। ऊर्जेचा संतुलित प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी
तिने काळाचे चक्र तयार केले, ज्यामुळे रात्र आणि दिवस निर्माण झाले. तिने ऋतूंचा क्रम निश्चित केला आणि विश्वाच्या कार्यासाठी आवश्यक नियम स्थापित केले. कुष्मांडाला हे समजले की विश्वाच्या निर्मितीसोबतच ते टिकवून ठेवण्यासाठी एक शक्ती देखील आवश्यक असेल. त्यानंतर तिने स्वतःच्या तेजातून आणखी एक शक्ती निर्माण केली, जी नंतर महादुर्गा म्हणून ओळखली जाऊ लागली. हीच शक्ती नंतर राक्षसांचा नाश करण्यासाठी अवतार घेईल. जेव्हा कुष्मांडाने तिच्या सौम्य हास्याने विश्वाची निर्मिती केली आणि 5 महान ग्रहांचा विस्तार केला, तेव्हा तिला जाणवले की विश्वात संतुलन राखण्यासाठी विविध शक्तींची निर्मिती आवश्यक आहे. त्यानंतर तिने तिच्या दैवी शक्तीने देवांची निर्मिती केली, परंतु तिला हे जाणवले की केवळ अस्तित्व पुरेसे नाही. त्यांना त्यांच्या संबंधित भूमिका पार पाडण्यासाठी शक्ती आणि तेज प्रदान करण्याची देखील आवश्यकता आहे. आई कुष्मांडाने प्रथम तिच्या तेजाचा एक भाग सूर्यदेवाला बहाल केला. तिने सूर्यप्रकाश दिला आणि संपूर्ण विश्वात प्रकाश पसरवणारा आणि जीवनाच्या विकासाचा मार्ग मोकळा करणारा ऊर्जेचा स्तोत्र निर्माण केला. देवीने म्हटले, हे सूर्य, तू या सृष्टीचा जीवन स्तोत्र होशील. माझ्या तेजाचा एक भाग आत्मसात करून तू पृथ्वी, आकाश आणि सर्व जगाला तुझ्या किरणांनी अनंत काळासाठी प्रकाशित करशील. तू काळाच्या चक्रावर नियंत्रण ठेवशील आणि संपूर्ण सृष्टीला जीवन देणारी ऊर्जा प्रदान करशील. सूर्याने देवीला नमन केले आणि त्याच्या निर्धाराने वेगाने जगात प्रकाश पसरवू लागला. आई कुष्मांडाच्या तेजाने सूर्याच्या किरणांना अद्भुत उबदारपणा आणि जीवन देणारी शक्ती दिली. त्यानंतर देवीने चंद्रदेवाची निर्मिती केली आणि त्याला आशीर्वाद दिला. तिने त्याला शांत, सौम्य आणि सुखदायक चंद्रप्रकाश बहाल केला. ती म्हणाली, हे चंद्रा, तू या विश्वाला थंड करशील. जेव्हा सूर्याची उष्णता वाढेल तेव्हा तू तुझ्या शीतल किरणांनी पृथ्वीला शांत करशील. तुझी ऊर्जा पाण्यात शोषली जाईल, तिचे जीवन देणाऱ्या शक्तीत रूपांतरित होईल. तू भावना आणि मनाचे संतुलन देखील करशील. आई कुष्मांडाच्या आशीर्वादाने चंद्र अमृतासारख्या किरणांनी भरला गेला आणि त्यांच्या उपस्थितीने पाणी, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये सौम्यता आणि भावनिक संतुलन आले. त्यानंतर देवीने ब्रह्माला सृष्टीचे ज्ञान आणि शक्ती बहाल केली. जेव्हा ब्रह्माचा जन्म झाला तेव्हा तो अज्ञानी होता आणि त्याला त्याचा उद्देश माहीत नव्हता. मग आई कुष्मांडाने तिच्या तेजाने त्याच्या आत वेदांचे ज्ञान निर्माण केले. हे ब्रह्मा, मी तुला विश्व निर्माण करण्याची जबाबदारी सोपवते. माझ्या दिव्य तेजाने तू विश्व निर्माण करशील, सजीव प्राणी निर्माण करशील आणि जगात संतुलन स्थापित करशील. देवीच्या आज्ञेनुसार ब्रह्माने 4 वेदांचे पठण केले. ब्रह्माला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर आणि विश्वाची निर्मिती करण्यास सुरुवात केल्यानंतर देवीने भगवान विष्णूंची निर्मिती केली आणि त्यांना विश्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली. हे विष्णू, मी तुम्हाला या विश्वाचा रक्षक बनवतो. तुम्ही माझ्या तेजाने तुमच्या चतुर्भुज स्वरूपात सर्व जगाचे रक्षण कराल. जगात जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तुम्ही अवतार घ्याल आणि धार्मिकतेची पुनर्स्थापना कराल. आई कुष्मांडाच्या कृपेने भगवान विष्णूने प्रचंड शक्ती प्राप्त केली आणि वीरसागरातील शेषनागावर राहू लागले. यानंतर आई कुष्मांडाने महादेव शिवाची निर्मिती केली आणि त्यांना विश्वाचा नाश करण्याची जबाबदारी सोपवली. हे महादेव, मी तुम्हाला या विश्वाचा नाश करता म्हणून स्थापित करत आहे. जगात असंतुलन निर्माण झाल्यावर, पाप आणि अधर्म त्यांच्या मर्यादेपर्यंत पोहोचल्यावर तुम्ही नाश कराल आणि संतुलन स्थापित कराल. तुम्ही ध्यान, योग आणि आत्मज्ञानाचे प्रतीक व्हाल. आई कुष्मांडाच्या कृपेने भगवान शिवाचा 3रा डोळा प्रकट झाला, ज्यातून विनाश आणि पुनर्निर्माणाची द्वैत शक्ती प्रवाहित झाली. यानंतर देवीने इतर देवांनाही त्यांच्या कार्यांसाठी अधिकार दिले. इंद्राला स्वर्गाचा अधिपती बनवून त्याला पाऊस आणि वीज यांचे सामर्थ्य दिले. नद्या, महासागर आणि पर्जन्य यांचे संतुलन राखण्यासाठी वरुणाला पाण्याचा अधिपती बनवले. वायूला वायूचा अधिपती बनवले आणि सर्व सजीवांमध्ये जीवनशक्ती भरण्याचे काम त्यांच्यावरती सोपवले. अग्नीला ऊर्जा आणि शुद्धतेचे प्रतीक बनवले. त्यामुळे यज्ञ आणि विधीमध्ये त्याचे महत्त्व स्थापित केले. यमराजाला मृत्यूचा अधिपती बनवले, जेणेकरून तो जगातील प्राण्यांचा त्यांच्या कर्मानुसार न्यायपणे नाश करू शकेल. संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर यांचे संतुलन राखण्यासाठी कुबेराला सर्व संपत्तीचा अधिपती बनवले. अशा प्रकारे आई कुष्मांडाने देवांना त्यांची कामे सोपवली आणि त्यांना तिच्या तेजाने सक्षम केले. जेव्हा आई कुष्मांडाने देवांना त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आणि विश्वाचे संतुलन राखण्यासाठी 5 महान ग्रह तसेच तारे स्थापित केले, तेव्हा विश्व त्याच्या संपूर्ण स्वरूपात विकसित होऊ लागले. देवतांनी आपापली कार्य केली. पृथ्वीवर जीवनाची भरभराट होऊ लागली आणि ऋषीमुनींनी तपश्चर्येद्वारे वैश्विक ऊर्जेचे संतुलन साधण्यास सुरुवात केली.
तथापि सृष्टीची प्रगती होत असताना राक्षसांचा प्रभाव वाढू लागला. सुरुवातीला सामान्यपणे जगणारे राक्षस कालांतराने प्रचंड शक्ती आणि अहंकाराने भरले गेले. त्यांच्यात लोभ, आसक्ती, अभिमान आणि क्रोध वाढला. त्यांनी त्यांच्या शक्तींचा गैरवापर केला आणि देव, मानव आणि ऋषींना त्रास देऊ लागले. कठोर तपश्चर्येद्वारे राक्षसांनी ब्रह्मा आणि इतर देवांकडून अचूक शक्ती मिळवल्या. अनेक राक्षसांनी वरदानांद्वारे अमरत्व, अजयता असे गुण प्राप्त केले. यामुळे ते आणखी अहंकारी झाले आणि ते तिन्ही लोकांमध्ये दहशत निर्माण करू लागले. कठोर तपश्चर्येद्वारे अंधकासुराने भगवान शिवाकडून वरदान मिळवले की जोपर्यंत कोणीही त्याला क्रोधाशिवाय मारत नाही तोपर्यंत तो अमर राहील. शुंभ आणि निशुंभाने सर्व देवांचा पराभव केला. त्यांनी स्वर्गाचा ताबा घेतला आणि इंद्राला त्याचे सिंहासन हिरावून घेतले. महिषासूर, ज्याला त्याच्या शक्ती आणि तपश्चर्येद्वारे वरदान मिळाले होते की कोणीही त्याला मारू शकत नाही. रक्तबीज, ज्याला त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब पृथ्वीवर पडेल असे वरदान मिळाले होते, तो रक्तबीज निर्माण करेल. आपल्या शक्तीचा अभिमान बाळगणाऱ्या राक्षसांनी देवांना पराभूत केले आणि स्वर्ग जिंकला. इंद्र, सूर्य, चंद्र आणि इतर देवांनी आपली शक्ती गमावली आणि ते इकडे तिकडे फिरू लागले. राक्षसांचा दहशत केवळ स्वर्गापुरती मर्यादित नव्हता, तर त्यांनी पृथ्वीवरही विनाश सुरू केला. त्यांनी यज्ञांचा नाश करण्यास सुरुवात केली. ऋषीमुनींना त्यांच्या आश्रमातून बाहेर काढले आणि सर्व प्रकारच्या धार्मिक प्रथांचा नाश करण्यास सुरुवात केली. तपश्चर्येद्वारे जगाच्या ऊर्जेचे संतुलन राखणारे संत आणि ऋषी राक्षसांच्या भीतीपासून लपू लागले. अशा प्रकारे पृथ्वीचे संतुलन बिघडले. भय, अराजकता आणि विनाश सर्वत्र पसरला. राक्षसांच्या वाढत्या अत्याचारामुळे घाबरून देव भगवान ब्रह्माकडे गेले. ते खूप दुःखी आणि चिंतित झाले. इंद्र म्हणाले, हे भगवान ब्रह्मा, तुम्ही आम्हाला विश्वाचे राज्य करण्याचे काम सोपवले होते, परंतु आता आम्ही शक्तिहीन आहोत. राक्षसांनी आम्हाला आमच्या ठिकाणाहून हकलून लावले आहे. ते आमच्या लोकांवर राज्य करत आहे आणि धर्माचा नाश करत आहे. कृपया आम्हाला या संकटातून वाचवा. ब्रह्मा गंभीर झाले आणि म्हणाले, हे देवांनो, हे संकट खूप गंभीर आहे. राक्षसांनी मिळवलेल्या शक्ती देवांपेक्षा खूप शक्तिशाली झाल्या आहेत. आता या संकटाचा उपाय फक्त आदिशक्तीकडेच आहे. आपण आता माता कुष्मांडाकडे जावे. फक्त तीच या विश्वाला राक्षसांच्या दहशतीपासून मुक्त करू शकते. मग ब्रह्मा म्हणाले. सूचनेनुसार सर्व देव, ऋषी आणि धार्मिक लोक एकत्र आले आणि आई कुष्मांडा यांची तीव्रतेने पूजा करू लागले. त्यांनी कठोर तपश्चर्या केली, वैदिक मंत्रांचा जप केला आणि आईला प्रार्थना करू लागले, हे आदिशक्ती, हे विश्वमाते, आम्ही तुझ्या आश्रयाला आलो आहोत. राक्षसांनी धार्मिकता, सत्य आणि प्रतिष्ठा नष्ट केली आहे. आम्हाला तुझ्या कृपेची गरज आहे. आई, कृपया प्रकट व्हा आणि आम्हाला या संकटातून मुक्त करा. या प्रार्थनेने प्रसन्न होऊन आई कुष्मांडा स्वर्गातून बोलली, हे देवांनो, काळजी करू नका. मी लवकरच हे संकट दूर करेन. राक्षसांच्या अंतासाठी शक्तीचे प्रकटीकरण आवश्यक आहे. लवकरच माझी एक शक्ती अवतरेल, या राक्षसांचा नाश करेल आणि धर्माची पुनर्स्थापना करेल. आई कुष्मांडा यांच्या या भविष्यवाणीने देवांना आशा दिली. ते आता मातेची शक्ती कोणत्या स्वरूपात अवतरेल आणि ती राक्षसांचा नाश कशी करेल हे पाहण्यासाठी वाट पाहू लागले. जेव्हा माता कुष्मांडा देवांना आश्वासन देतात तेव्हा सर्व देव राक्षसांच्या दहशतीपासून आपल्याला मुक्त करण्यासाठी तिच्या शक्तीच्या प्रकटीकरणाची वाट पाहू लागले. दरम्यान महिषासूर, शुंभ, निशुंभ आणि रक्तबीज या तीन प्रमुख राक्षसांनी देवांचा पूर्णपणे पराभव केला आणि स्वर्गाचा ताबा घेतला. दुसरा कोणताही उपाय न पाहता देव, ऋषी आणि धार्मिक लोक क्षीरसागरात भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांच्या संरक्षणाची याचना केली. भगवान विष्णूने सर्व देवांकडे पाहिले आणि गंभीर स्वरात म्हटले, हे देवांनो, हे माता आदिशक्तीचे प्रकटीकरण आहे. हे कार्य केवळ या सृष्टीच्या मूळ कारणाला मृत स्वरूप देणाऱ्या व्यक्तीद्वारे साध्य होऊ शकते. आपण सर्वांनी मिळून माता कुष्मांडाची स्तुती केली पाहिजे. भगवान विष्णूंचे शब्द ऐकून सर्व देव एकत्रितपणे तिचे गुणगान गाऊ लागले. त्यांनी तिची अनेक नावे जपले आणि दिव्य स्तुती गायली. तेवढ्यात क्षीरसागरात एक चमत्कारी घटना घडली. चारही दिशांना एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. प्रकाश पसरू लागला. या प्रकाशाच्या मध्यभागी माता कुष्मांडाचे दिव्य रूप प्रकट झाले. तिने मंद हास्याने देवांकडे पाहिले. माता कुष्मांडाने तिच्या तेजाचा एक भाग वेगळा केला आणि त्यातून एक दिव्य शक्ती माता दुर्गा उदयास आली. संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेने ओतप्रोत असलेल्या या शक्तीमध्ये सर्व देवांच्या शक्तीचा समावेश होता. जेव्हा माता दुर्गा प्रकट झाली तेव्हा सर्व देवांनी तिला त्यांचे दिव्य शस्त्र अर्पण केले. भगवान विष्णूने तिला सुदर्शन चक्र दिले. भगवान शिवाने तिला त्रिशूळ दिले.
भगवान इंद्राने तिला वज्र दिले, भगवान वरुणाने तिला शंख दिला, भगवान अग्नीने तिला अग्निशस्त्र दिले, कुबेराने तिला आपले अक्षय धन बहाल केले, भगवान सूर्याने तिला अतुलनीय तेज दिले. माता दुर्गेने राक्षसांविरुद्ध युद्ध करण्याचा संकल्प करताच संपूर्ण विश्वात एक दिव्य गर्जना झाली. हे ऐकून राक्षसांचा सेनापती महिषासूर क्रोधित झाला. महिषासुराने आपले दूत पाठवले आणि माता दुर्गेला संदेश पाठवला. हे देवी, तू अत्यंत सुंदर आहेस. हो, मी तुझ्या सौंदर्याने मोहित झालो आहे. माझी राणी हो, नाहीतर युद्धाची तयारी कर. मग माता दुर्गे मंद हास्य करत म्हणाली, हे दृष्टा, तू अधर्माचा मार्ग निवडला आहेस, त्यामुळे तुझा अंत निश्चित आहे. आता युद्ध हे तुझे अंतिम सत्य असेल. यानंतर एक भयंकर युद्ध झाले. महिषासुराने अनेक रूपे धारण केली. तो सिंह बनला, पण माता दुर्गेने लगेच त्याचा पराभव केला. तो हत्तीमध्ये रूपांतरित झाला आणि पर्वत उपटून देवीवर फेकू लागला, पण देवीने आपल्या तलवारीने त्यांना तोडून टाकले. तो एक भयानक राक्षस बनला, ज्याने अनेक भ्रामक रूपे धारण केली, पण मातेने त्यालाही पराभूत केले. शेवटी जेव्हा महिषासुराने म्हशीचे रूप धारण केले, तेव्हा माता दुर्गेने तिच्या त्रिशूलाने त्याचे हृदय कापले. महिषासूर वेदनेने जमिनीवर पडला आणि त्याचा अंत झाला. महिषासूर मारल्यानंतर रक्तबीज आणि शुंभ निशुंभ यांचाही अंत झाला. त्याचप्रमाणे मातेच्या हातून जेव्हा सर्व राक्षसांचे सार संपले, तेव्हा देवांनी येऊन माता दुर्गेची स्तुती केली. इंद्र म्हणाला, हे माते, तू आम्हाला या संकटातून मुक्त केले आहेस. तुझ्या कृपेने धर्म पुन्हा स्थापित होईल. आम्ही तुझे अनंत ऋणी आहोत. मग माता दुर्गेने मंद हास्य करत म्हटले, जगात जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, जेव्हा जेव्हा सत्य आणि धार्मिकता धोक्यात येईल, तेव्हा मी अवतार घेईन आणि विश्वाचे रक्षण करेन. आईने हे वरदान देताच झाडांना नवीन पाने फुटली आणि ती फुलली. संपूर्ण विश्व पुन्हा ऊर्जेने भरले. पृथ्वीवर नद्या पूर्ण वेगाने वाहू लागल्या. ऋतू संतुलित झाले आणि शेती भरभराटीला आली. मानवांच्या हृदयातून भीती नाहीशी झाली आणि ते पुन्हा एकदा धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालू लागले. प्रसन्न होऊन आई कुष्मांडा देवांना आणि पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना आशीर्वाद देत म्हणाली, जो कोणी खऱ्या मनाने माझी पूजा करेल, त्याला शक्ती, आरोग्य, समृद्धी आणि जीवनात यश मिळेल. माझे फक्त स्मरण केल्याने रोग, भय आणि वाईट नष्ट होईल. यानंतर आई कुष्मांडा ब्रह्मांडात विलीन झाली. तिचे तेज गोळा केले, परंतु तिची ऊर्जा संपूर्ण विश्वात वाहत राहिली. ही आई कुष्मांडाची कथा होती. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम कुष्मांडा माता नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.